आता पुणे महानगरपालिका आणि महसूलचे जमाबंदी आयुक्त यामध्ये वहिवाटीच्या मोजणीबद्दल मागच्या 4 महिन्यापासून वाद सुरू होता। मी स्वतः जमाबंदी आयुक्त आणि पुणे महानगरपालिका आयुक्त विभागीय आयुक्त पुलकुंडवर यांची बैठक घेतली आणि यामध्ये बुधवारपासून वहिवाटीच्या मोजणीबद्दलचा काम चालू होणार आहे। आता जमाबंदी आयुक्त आणि पुणे महानगरपालिका आयुक्त यामधला जो त्यातला एक विवाद निर्माण झाला तो सुटलेला आहे आणि बुधवारपासून जे 4 महिन्यापासून पुण्यातल्या जवळपास 400-500 वहिवाटीच्या मोजणीबद्दलचे प्रकरण पेंडिंग आहे त्याची अंतिम आता बुधवारपासून होणार आहे। त्यामुळे मोठा दिलासा पुण्यातल्या सर्वसाधारण मध्यमवर्गीय व्यक्तींना आणि पुण्यातल्या ज्यांनी फ्लॅट घेतले आहे घर घेतले आहे ते मोजणी अभावी त्यांचे रजिस्ट्रेशन थांबले होते, आता त्यांना हा दिलासा मिळणार आहे। 4 महिन्याचा तिळा सोडण्यात आम्हाला त्या ठिकाणी जे काही टेक्निकल अडचणी होत्या त्या आता सुटलेल्या आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आम्हाला सूचना दिल्या आहेत। राज्यामध्ये लँड टायटलिंग ऍक्ट असला पाहिजे जेणेकरून राज्यातल्या प्रत्येक प्रॉपर्टी 14 कोटी जनतेच्या मालमत्तेचं जतन करणे ही आमची जबाबदारी आहे। आता जे प्रॉपर्टी कार्ड आहे किंवा 7/12 आहे, घराचं प्रॉपर्टी कार्ड, जमिनीचा 7/12 हा निश्चित नाही, याला मालकी ठरवता येत नाही, हे फक्त रजिस्ट्रेशन आहे, नोंदणीकृत आहे। 7/12 ही अंतिम मालकी नाहीये, प्रॉपर्टी कार्ड हे त्या ठिकाणी अंतिम नाहीये आणि त्यामुळं लँड टायटलिंग ऍक्ट आल्यावर निश्चित प्रॉपर्टी कार्ड लोकांना मिळेल, ज्यातनं जगातल्या कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला या प्रॉपर्टी कार्डवर इन्व्हेस्टमेंट करता येईल। या कुणालाही कुणाच्या प्रॉपर्टीमध्ये त्या ठिकाणी दखलंदाज करता येणार नाही, ऑनलाईन त्रयस्थ कोणी असणार नाही। माझी जमीन यांना विकायची असेल दोघंच ऑनलाईन बोलतील, दोघंच ऑनलाईनच जातील रजिस्ट्रारकडे, रजिस्ट्रार आणि आम्ही तिघं आम्ही जमाबंदीकडे जाऊ, ते आमची फोड करून देतील, तातडीनं त्यांचं म्युटेशन होईल, सर्व एका सिस्टीम मध्ये होईल। मध्यस्थीची कोणाची गरज पडणार नाही, ना जमाबंदी आयुक्त कोणाची गरज, ना कोणी या ठिकाणी तहसीलदारकडे गरज, ना दोघांच्या मध्यस्थी कोणी तिसरा एजंट लागणार। आपल्या जमिनीचा कोणाला व्यवहार ऑनलाईन करता येईल आणि त्यामुळं दुबईमध्ये लँड टायटलिंग ऍक्ट आहे, त्या ठिकाणी कुणालाही त्या ठिकाणी फसवेगिरी होत नाही। दुबईमध्ये इथून जाऊन दुबईला कुठलंही आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, तसं या राज्यामध्ये लँड टायटलिंग झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्वच प्रॉपर्टी ह्या कॅशवर येतील। तुम्हाला आपलं जर लोन काढायचं असेल, तुमच्या प्रॉपर्टीवर तुमच्या घराची किंमत लिहिली असेल, तुम्ही ऑनलाईन सुद्धा बँकेला अर्ज करून लोन घेऊ शकता, ऑनलाईन तुमचे फेरफार होतील, ऑनलाईन सुद्धा बोजा चढेल। या राज्यामध्ये एक सुकर पद्धतीने या ठिकाणी जमिनीचा व्यवहार होईल आणि राज्य हे देशातलं पहिलं राज्य असेल ज्या राज्याला लँड टायटलिंग ऍक्ट लागू झाला आहे। आमचा विचार आहे की त्याच्यात आता आमची सुरुवात झाली आहे, काही सजेशन ऑब्जेक्शन आम्ही पब्लिक डोमेनला घेऊ। साधारण जुलै किंवा जास्तीत जास्त नागपूरच्या अधिवेशनात हा कायदा येईल, पण यातनं साऱ्या अडथळे या जमिनीचे दूर होतील। आज आम्ही पब्लिक डोमेन मध्ये महसूलच्या वेबसाईटवर हा कायदा टाकलेला आहे, प्रारूप टाकलेला आहे कायद्याचं, अंतिम नाही आहे। या प्रारूपावर आम्ही ही मागणी जनतेकडनं काही सूचना हरकती मागितल्या आहेत, ज्यांचं याच्यात इंटरेस्ट आहे। गुरव समाज आहे त्यांना आमची विनंती आहे, देवस्थानचे मालक आहे त्यांनाही विनंती आहे, चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यांनाही विनंती आहे। आम्ही हा विचार करतोय की देवस्थानचे हक्क अबाधित ठेवून त्यांना कुठेही डॅमेज न करता, देवस्थानचे हक्क कुठेही कमी न करता, काय वहिवाटदाराचा हक्क असेल जे 100 वर्षापासून वहिवाटदार आहेत, कुळ आहेत त्याच्यावर, त्या कुळाचा हक्क काय असेल एकदा निश्चित करावं लागेल। समजा निश्चित नाही केलं तर 4.5 लाख एकर तसा हा कायदा आणावा लागेल, जेणेकरून आपल्याला देवस्थानचे हक्क अबाधित ठेवून आपल्याला या ठिकाणी या कायद्याची अंमलबजावणी करायची आहे। जर महिन्याभरात आम्ही वेळ दिलेला आहे, या सुधारणा येतील, आक्षेप येतील, हरकत येतील,
याच्यावर अंतिम ड्राफ्ट तयार होईल आणि मग विधिमंडळामध्ये आम्ही तो सादर करू. आपण कायद्याने असं म्हटलं आहे, समजा देवस्थानची जमीन वहिवाटदाराकडे आहे 100 वर्षापासून, समजा कुळाकडे आहे, तर देवस्थानला आजच्या रेडिरेक्टरप्रमाणे काही कठोर कारवाई करण्याचा विचार सरकारचा आहे. सर्व त्या ठिकाणी जे काही आम्हाला कायदेशीर बाबी पूर्ण करायला ते आम्ही करतोय, पण काही कारवाई करणार आहोत आणि पूर्ण राज्याचं संपूर्ण पुनर्विलोकन सुरू झालेलं आहे. ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचं केलं आहे त्या सर्व प्रॉपर्टी मालमत्ता या त्यांना पुनर्विलोकित करून त्याचे वापस करायचे आहे. चुकीच्या पद्धतीनं लोकांना 155च्या नावाखाली याची जमीन त्याच्या नावानं, त्याची जमीन त्याच्या नावानं, याचं टायटल त्याच्या नावाने, त्याचं टायटल त्याच्या नावाने, जवळपास राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये 155 मध्ये कलमाचा गैरवापर करण्यात आला. शुद्ध लेखनाची दुरुस्ती करण्याचा अधिकार होता, जमिनीत एकामेकाच्या नावाने करून टाकलाय. अधिकार चुकीचे वापरले आहेत. त्यांना वाटलं कधी सरकार तपासणारच नाही, पण हे सरकार पारदर्शी, गतिमान, लोकाभिमुख आहे. त्यामुळे जनता आमच्याकडे येतं, आमच्या तक्रारी म्हणतात. आज मी करमाळ्यामध्ये होतो, तिथे 400 लोकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की तक्रारीवर काही अधिकाऱ्यांना आम्ही काही धाऱ्यावर धरणार नाही. पण पुण्याच्या 40 लोकांना सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे, म्हणजे 12 लोकांना. बाकीचं आता आम्ही कारवाई पुढच्या 15 दिवसात करू. आज आम्ही विधी व न्याय विभागाचे अभिप्राय मागितलेले आहे. विधी व न्याय विभागाचे अभिप्राय मला वाटतं आज उद्या येतील, त्यावर कारवाई करू. सर, 1-2 गुंठ्याचे व्यवहार करताना अद्याप अडचणी येत आहेत, तर 1-2 गुंठ्याचे व्यवहार होत आहेत, कायदेशीर आहेत का नाही? तुकडेबंदी कायदा आपण निरस्त केला आता, त्यामुळं तुकडे मान्य आहे. फक्त रहिवासी क्षेत्रामध्ये, रहिवासी क्षेत्र ज्या ज्या ठिकाणी तयार झाले, पीएमआरडीए, एनएमआरडीए, पुणे महानगरपालिका, रिजनल प्लॅन मध्ये एक डेट दिली होती 15/10/2024. शासनाने कायदा करून, विधिमंडळात कायदा करून 15/10/2024 पूर्वी जे तुकडा पडला होता त्याला शासनाने मान्यता दिली रहिवासी बेल्टमध्ये तुकडे पडलेल्या लोकांना. पण आता मात्र 15/10/2024 नंतर लेआउट हे सँक्शन करूनच विकावं लागेल. कोणी याचा गैरसमज करू नये आणि याच्यानंतर गुन्हे दाखल होणार आहे. मी आपल्याला वारंवार विनंती करतोय सर्व नागरिकांना, जनतेना आणि बिल्डर्सना, आता कठोर गुन्हे दाखल होणार आहे. 15/10/2024 पर्यंत कोणताही तुकडा मान्य होणार नाही. लेआउट पाळावे लागतील, अधिकृत लेआउट तयार करावे लागतील आणि त्याचं सँक्शन घेतल्याशिवाय, रेराचं असेल, पीएमआरडी असेल, एनएमआरडी असेल, जे काही स्थानिक प्राधिकरण असतील त्यांचं सँक्शन घेतल्याशिवाय कुठलाही तुकडा मान्य होणार नाही. 15/10/2024च्या आतमधले तुकडे मान्य झाले आहे. यानंतर या कायद्यामध्ये कुठली दुरुस्ती होणार नाही आहे. हा अंतिम कायदा झालेला आहे. त्यामुळे कोणी याच्यामध्ये फसू नये अशी विनंती आहे. आता सध्या आम्हाला 15 जून ते 3 जून हा एक वेळ दिलेला आहे जनगणना आयोगाने आणि याच्याबद्दल निवडणूक आयोगाने. त्या काळात आम्ही करणार आहोत. तापा नाही दिलं चालतं, आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू या विषयावर. पण माननीय प्रधानमंत्री मोदींचे मी महाराष्ट्राच्या जनतेकडनं आभार मानतो. चांगला सकारात्मक संदेश महाराष्ट्राच्या जनतेला मिळाला आहे. पेट्रोल डिझेल या पर्यायाऐवजी इथेनॉल पर्याय, स्वदेशी पर्याय आहेत. सोन्याऐवजी या ठिकाणी स्वदेशामधलं त्या ठिकाणी सोनं चांदी जेवढं आहे तेवढंच आपण खरेदी करू, विदेशातलं सोनं चांदी घेण्यापेक्षा. आणि दुसरं त्यांनी म्हटलं की गॅसबद्दल, तर गॅसचा तुटवडा जाणण्यापेक्षा आज आपल्याकडे परमेश्वराने इतकं मोठं सोलर दिलेलं आहे. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या अत्यंत चांगल्या शेगड्या या ठिकाणी आहेत, ज्या सिलेंडरला खूप मोठा पर्याय आहे. म्हणजे सौर ऊर्जेची शेगडी ही पूर्ण स्वयंपाक करू शकतं. आता त्या शेगड्या आता मार्केटमध्ये आलेल्या आहेत. आपला जी नैसर्गिक आपली जी संपत्ती आहे त्याचा वापर करून आपण गॅसमध्ये कटोती करू शकतो. पेट्रोल डिझेलला इथेनॉल पर्याय आहे. आणि या ठिकाणी तिसरा पर्याय आपल्याला आहे याचा सोने चांदीचा. ते सांगितलं तुम्हाला की विदेशातलं सोने चांदी घेण्यापेक्षा देशातले पैसे आपल्या देशात राहावे. एकंदरीत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका स्वदेशी आहे. ती भूमिका देशाने एक्सेप्ट केली आहे. मला वाटतं हा सल्ला महात्मा गांधीजींनी या देशाला दिला होता. हा सल्ला अनादी कालापासून आपल्या अनेक त्या काळच्या आपल्या पूर्वजांनी दिलेला आहे. आपल्या संस्कारात हे आहे, बचत केली पाहिजे. महिलांना तर परमेश्वराचं वरदानच आहे बचतीचं. त्यामुळे मला असं वाटतं
मला असं वाटत नाही निवडणुकीचा काही संदर्भ राहुल नाहीये. गांधींनी मोठी टीका केली याच्यावर की कोणी? हे शांतन मोदींना निवडणुकीनंतरच आलंय असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावर तुम्ही काय? कोणाला राहुल सांगितलं? गांधी राहुल गांधीला विदेशात जायचं असेल म्हणून ते बोलले असतील. अभिनय कंपनीकडून दंड नाही वसूल झाला सर या प्रकरणात. आपल्याकडून पार्थ पवारांना वाचवलं गेलं, त्यांच्यावरती आणखी कारवाई झाली, मी- त्याला चौकशीला नाही बोलवलं. एक राजकीय पक्षाचे नेते म्हणून तुम्ही त्यांना कसं बघताय? विधिमंडळात मी पूर्ण अहवाल पारदर्शीपणे सादर केलाय. त्यामध्ये आमच्या रजिस्ट्रेशन ऍक्ट प्रमाणे आम्ही पूर्ण कारवाई केली आहे. रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये हेच लिहिलं आहे, घेणारा आणि देणारा हा जेव्हा आमच्या रजिस्ट्रारकडे गेला ते दोघंच दोषी असतात आमच्या कायद्याने. आम्ही दोघांवरच एफआयआर करतो, तिसऱ्यावर आम्ही एफआयआर करू शकत नाही. पुढची पोलिसांची भूमिका असते की त्या गुन्ह्यात कोण कोण दोषी आहे ते पोलीस पकडतात. आमच्या कायद्याने आम्ही 2 लोकांना आरोपी केलं, त्यांना जेलमध्ये टाकलाय. आणि त्यामुळे मला असं वाटतं आमची प्रक्रिया पूर्ण झाली. परंतु यातनं काय झालं, एक चांगलं झालं जर आमचा अहवाल बघितला असाल तर राज्यातल्या यानंतर गव्हर्नमेंट प्रॉपर्टीला कुणी हात लावू शकणार नाही असा एक चांगला आम्ही तुमचं सिव्हिल कोर्टात रजिस्ट्रेशन रद्द झाली तर आपण तो दंड माफ होणार आहे. असं- याच्यासाठी सगळी लांबत चालली आहे. असं नाहीये, असा रजिस्ट्रेशन ऍक्ट नाहीये. आम्हाला रजिस्ट्री कॅन्सल करावी लागतं कारण आम्ही गव्हर्नमेंटच्या नावाने प्रॉपर्टी कार्ड केलेलं आहे. रजिस्ट्रेशन कॅन्सल करणं आवश्यक आहे आणि ते दंडाची कारवाई वेगळी आहे, ती वेगळी अपील आहे. त्यामुळे त्याचा काही संबंध नाही, त्याचा काही संबंध नाही आहे. ते लिगली आयजीआर करणार आहे, त्यामध्ये आपल्याला पुढची कारवाई बी कळवेल. पेट्रोल आणि डिझेलचे दर वरती गेलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री अमित शहाची भेट घेतली असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. आणि अजित पवारांच्या सीबीआय चौकशी संदर्भात मागणी करते. शक्ती कायद्या संदर्भात जो काही झालेला आहे त्या संदर्भात सुद्धा माननीय मुख्यमंत्री त्यांनी कुठल्या विषयाकरता गेले, मी तर सोलापूरला होतो, मी काही चर्चा झाली नाही, पण ते माहिती होईल. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार आहेत का? चर्चा होती 5 राज्याच्या निवडणुकानंतर हे दर वाढणार म्हणून त्यात तथ्य आहे का? आणि आता हे तर माझ्या अधिकार क्षेत्रात आज नाही आहे, कारण मी राज्याचा मंत्री आहे. सरकारने केली नाही एखाद्या जिल्हाधिकाऱ्यावर, पण आम्ही या भूसंपादन प्रकरणात कारवाई केली. राज्यात तुम्हाला एक सांगतोय, आपल्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना, सर्व जनतेला माझी विनंती आहे, भूसंपादन प्रकरणामध्ये कुणी गैरव्यवहार केला त्याचे गुन्हे दाखल होणार आहे. कुणी भूसंपादन प्रकरणामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, जनतेने गैरव्यवहार करू नये. कारण कधी कधी जनतेकडनं असं होतं की काल झाडं लावतात, झाडं दाखवतात, ही सर्वच जनता काही दोषी नाही आहे. पण 2-3 प्रकरणं असं झालं की शेतकऱ्यांनी 1 वर्षापूर्वी झाडं लावले, भूसंपादन होणार आहे. काही व्यापाऱ्यांनी की 1 वर्षापूर्वी त्यांनी झाडं लावली वगैरे हाच प्रकार तिथे घडलाय. अनेक व्यापारी पुण्यातले त्याची आमचा शोध चालू आहे. 1 वर्षापूर्वी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांची काय परिस्थिती होती, गुगल मॅप आहे, एमआरसी आहे, सर्व आता शाश्वत आहे. त्याच्यावर आम्ही कुठलाही 1 रुपया जाणार नाही याची काळजी घेणार. सरकारने 3 कोटी झाडं लावली.